रोविला या संतांचा मेळा गोपाळांचा डाव मांडिला. या संतांचा मेळा गोपाळांचा डाव मांडिला. या विठूचा गजर हरीचा माता झेंडा रोविला. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. अरे वा. कौल घेतला लिहून 100 वर्षे जाण. कौल घेतला लिहून 100 वर्षे जाण. नांगर धैला सत्वाचा बैल मन पवनाचा डाव मांडिला. नांगर दैला सत्वाचा बैल मन पवनाचा डाव मांडिला. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. उकळण प्रेमाची काढली. उकळण प्रेमाची काढली. स्वस्थ बसुनी सद्गुरु जवळी. स्वस्थ बसुनी सद्गुरु जवळी. प्याला घेतला ज्ञानाचा. प्याला घेतला ज्ञानाचा. तोच अमृताचा डाव मांडिला. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. पंचतत्वांची गोफण क्रोध पाखरे जाण. पंचतत्वांची गोफण क्रोध पाखरे जाण. धोंडा घेतला ज्ञानाचा करीतसे जागरण. केशवदास म्हणे संतांचा. केशवदास म्हणे संतांचा मेळा गोपाळांचा डाव मांडिला. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. चंद्रभागेचे झुळझुळ पाणी. चंद्रभागेचे झुळझुळ पाणी. तेथे संतांची चाले वारी. तेथे संतांची चाले वारी. तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा. 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 तो हा विठ्ठल बरवा. तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा. तो हा
माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव तो हा बर विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल 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 बरवा तो हा माधव 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 बरवा तो हा विठ्ठल अरे वा यांचा इकोकार्डिओग्रामचा ग्राफ जो आहे ना तो ग्राफ बघा तुम्ही याच्यावर अंदाज घ्या म्हणजे या वयात सुद्धा ही जी उपासना जी आहे आवाजाची या बाळ आहे आपण सावंत सरांचं भजन ऐकलं हे आम्ही अंधेरी ते चर्चगेट यायला मी भजनाचा ग्रुप होता त्याला यांच्या भजनाची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो याला गाड्याचा वेळ हा फार खूप असतो होतो मी सुबतला मोटरला लागलो फायनान्स डिपार्टमेंटला त्याला एसटी ब्रँचला आम्ही होतो मेकिंग फोर्थ प्रॉब्लेम त्याला आम्ही समोर बसायचो हा सिंगची गाडी गुणगुणायचा आणि याने याला काय केलं एका फाईलवर गाणंच लिहून काढलं त्यावेळेला टायपिंग सेक्शन होतं मला माहिती आहे त्याला आमचे दळवी म्हणून एक हेड टायपिस्ट होते त्याने काय केलं बोलता बोलता आम्ही समोर बसायचं असं लिहिलं तेही तो काय कभी तो त्यांचं तेही नयना देखो ना ऍक्च्युली लिहिलं आणि ती फाईल नेमकी टायपिंग सेक्शनला गेली ऐका ना सुरात म्हणा कभी तो चंचल है तेरे नैना दळवी साहेबांनी ती मार्क केली पाटील यांच्या मिसेसला त्याला केअर करत होत्या आणि तरी बघितलं टाईप करायचं वर बघितलं त्यांनी कंप्लीट केलं कोणी फाईल आहे एसटी बँक म्हणून झाली आले कम्प्युटर म्हणून काही नव्हतं सगळ्याला चहा द्यायला कभी तो चंचल ते गाणं म्हणत होतो कभी तो ते चंचल सध्या गंभीर विषय सुरू आहे म्हणून बिलकुल हा घेतला एक एक अनुभव तभी तो चंचल है तेरे नैना रिपीट झालं पाहिजे का अभि हा शीला जयसिंग तोरवत मी 1982 मध्ये वित्त विभागात लागले. त्यानंतर मी एक्सपेंडिचर मध्ये काम केलं. नंतर सेवामध्ये आले. सेवा 4 मध्ये मी काम केलं आणि 2008 ला मी हायर एज्युकेशनला गेले. त्यानंतर 2009 मध्ये मी स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली. वित्त विभागातल्या सेवा कक्षातल्या आणि अद्यापही सेवारत असलेल्या आणि मी सुचित्रा राणे. वित्त विभागात 1995 ला मी जॉईन झाले. सेवा 3 कक्ष होता तेव्हा वेतन हो सर साहेब थोड्या दिवसासाठी पण मी तिथे गेल्यानंतर मला डेस्क ऑफिसर होत्या त्यांचं काहीतरी ऍक्सिडेंट मध्ये डेथ झालं आणि दळवी मॅडम आणि चौधरी साहेब आम्हाला तिथे म्हणजे त्यांच्याकडे चार्ज नव्हता पण चौधरी साहेबांकडनं इतकं काही शिकले मी तिथे आणि प्रभू साहेब आमचे नानल मॅडम होत्या नंतर पण सेवा जी ब्रांच होती
इतकं काही शिकायला मिळालं. आणि मला वाटतं मी वेतन नंतर रजेच्या डेस्कला गेले व पेन्शन पण तिथं म्हणजे वित्त विभागाच्या सेवा कक्षातच खूप फिरले. 14 वर्ष सर्व्हिस केली. पण मला असं नेहमी वाटायचं की आपल्याला बजेटला कधीतरी काम करावं. मी तेव्हा प्रभू साहेबांकडे आस्थापनेचा चार्ज होता. म्हटलं साहेब माझी बजेटला करा ना बदली, मी वित्त विभागात फक्त सेवाच शिकले. ते म्हणजे नाही सेवातच राहा तुम्ही, बजेटमध्ये काही नाही करायचं. पण इतका मला नंतर पुढे फायदा झाला त्याचा. नंतर माझी अन्न नागरी पुरवठा बदली झाली आणि मला आस्थापनेचा चार्ज मिळाला. आता लोखंडे साहेबांना आठवत नसेल, ते पहिले लेक्चर्स व्हायचे आपले, 1 दिवसाचं सेशन असायचं. त्यावेळेला त्यांचं एक लेक्चर माझं वित्त विभागातलं, मी तेव्हा वित्त विभागात होते. आणि ते लेक्चरमध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की आस्थापनेचा चार्ज घेतल्यानंतर लोकांना असं वाटतं की अरे वा माझ्याकडे आस्थापनेचा